पुणे शहरातली सारसबाग जी आहे ती 2 दिवस सुरक्षेच्या कारणास्तव बंद राहणार आहे। सध्या आपण पाहतोय की सारसबाग जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। उद्यानामध्ये या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे की 28 आणि 29 तारखेला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सारसबाग जे आहे उद्यान बंद राहील। काल सांगण्यात आलेलं होतं की मंदिर जे आहे ते दर्शनासाठी सुरू राहील, मात्र मंदिर सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो की बंद करण्यात आलेलं आहे। सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येने पुणेकर जे आहे ते सारसबागेमध्ये फिरण्यासाठी येत असतात, मात्र आपण पाहतोय की हे सगळे पुणेकर बाहेर व्यायाम दर्शनासाठी पण येत असतात आणि आपण पाहतोय की हे सगळे पुणेकर आज फुटपाथवरती जे आहे ते चालतात, दर्शन जे आहे ते बाहेरून घेताना पाहायला मिळत आहेत। 2 दिवस आता सारसबाग बंद राहणार आहे। काय त्रास सहन करावा लागणार आहे? नाही, आमचं व्यायाम आणि देवदर्शन बंद राहिलो, बाकी काय दुसरं होणार आहे? असं नाही ना, बरोबर ते बरोबर नाही ना। तुम्ही बाग बंद ठेवा, उद्यान बंद ठेवा, दर्शनाचं चालू आहे ना। आणि दरवेळेस तसंच करतात। यावेळेस पहिल्यांदा केलंय, मी 60 वर्ष येतो इथे आता या पहिल्यांदा असं हे देऊळ बंद आणि हे पहिल्यांदा झालंय? पहिल्याच वर्षी आहे हे पूर्ण देवदर्शन पहिल्यांदाच बंद आहे। उद्यान बंद असतं परंतु मंदिर उघडं असतं। मंदिर कधीपासून येतो तुम्ही? मला 27 वर्ष झाली, पण आज मंदिर कशाला बंद केलंय? बाग ही वेगळी आहे, मंदिर हे वेगळं आहे। बाग ही कॉर्पोरेशनकडे आहे, मंदिर देवस्थान ट्रस्ट वेगळं आहे। मग मंदिर बंद करायचा अधिकार कशाला? जे हिंदू आहेत त्यांना दर्शन करायचा अधिकार नाही का? जे रोजचे येतात इथे हजारो भाविक लाखो भाविक हे रोजचे आहेत, मग त्यांना कशाला बंद केलं दर्शन? हा निर्णय घ्यायचा अधिकार कशाला दिला? हा निर्णय मग बरोबर आहे जो की काही धर्माचा अधिकार आहे तो सगळा फक्त प्रशासनाने का घ्यावा? मग दुसऱ्या धर्माचे जे काही आहेत ती मस्जिद बंद करायची हिंमत आहे का कोणाच्यात? ती का केली जाऊ शकत नाही? हिंदू सणाच्या दिवशी सगळी मस्जिद बंद करून दाखवा एकदा तरी। हे असं करण्यापेक्षा फक्त हिंदूंनाच त्रास का? घेतलेला निर्णय चुकीचा, पूर्ण चुकीचा आहे। कारण की आम्हाला जर रोजचं मी जवळजवळ 85 पासून येतोय रोज, पण आज जर हे दर्शन घ्या, मी आज पहिल्यांदा की मला दर्शन घेता येत नाही। काय म्हणणं आहे तुमचं? बाग बंद करणं आमचं त्यात काहीच नाही। बाग बंद असावी पण दर्शन खुलं असावं। आज आम्ही एक वर्षानुवर्ष येतोय, आम्ही व्यायाम करायला येत नाही, काही करायला येत नाही, पण देवदर्शन आज आमचा जो भावना आहे ती आमची भावना दुखवलेली आहे। तुम्ही म्हणजे बाहेरूनच दर्शन घेता? बाहेरूनच घेणार, काय करणार, नाईलाज आहे ना। पाहतोय की सगळे पुणेकर सांगतायत की आज समोर आपण पाहतोय की जे गणपती मंदिर आपल्याला पाहायला मिळतं ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। त्याचं गेट आपण पाहतोय की ते या ठिकाणी बंद आहे आणि दुसऱ्या बाजूला बागेमध्ये फिरायला येणाऱ्या सुद्धा पुणेकरांना जे आहे ते आज बंदी, उद्या 2 दिवस बंदी असणार आहे। आणि आपण पाहतो की सारसबाग जे आहे पूर्णपणे बंद असलेले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।